तुमचा झाला की नाही आषाढ तळून? माझा तर सध्याला चालू आहे पहा. जरा उशीर झालेला आहे आषाढ तळायला. तर तुमच्याकडे नैवेद्यासाठी काय-काय बनवतात? नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर आमच्याकडे हे असं गोड पुऱ्या बनवतात, मेथीची भाजी आणि दही भाताचा नैवेद्य असतो. तर तुमच्याकडे काय बनवतात नक्की सांगा. तर इथं मी कापण्या गोड तळायला घेतलेल्या आहेत. जसं मी नैवेद्याचं बनवायला घेतलेलं आहे, तसंच मी इथं आषाढातले काही पदार्थ देखील बनवायला घेतलेले आहेत, जे आमच्या भागामध्ये बनवले जातात. त्यातलंच इथं धपाट्याचं पीठ मळलेलं आहे. त्या धपाट्याच्या पिठामध्येच हे असे खोडबळे बनवतात, गोड पुऱ्या हे तिखट सॉरी पुऱ्या बनवतात आणि धपाटेसुद्धा त्यातच बनवतात. म्हणजे एक पीठ चांगलं असं वाटण वगैरे टाकून जास्त कोथिंबीर, जास्त हिरवी मिरची आणि लसूण टाकून असं वाटण करायचं आणि या पिठामध्ये सगळं मिक्स करायचं. आता कापण्या वगैरे म्हणजे सर्व गोड, तिखट, पुऱ्या वगैरे तळून झालेल्या आहेत. सर्व नैवेद्य तयार झालेला आहे. देवाचा वगैरे नैवेद्य दाखवून घेतला. कारण आधी घरातला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपण बाहेर लक्ष्मीला वगैरे नैवेद्य घेऊन जायचा. इथं दही-भात पॅक केलेला आहे आणि नैवेद्यसुद्धा भरून ठेवलेला आहे. तेल घेतलेलं आहे डब्यामध्ये, नारळ, फुलं, अगरबत्ती आणि माचीसुद्धा घेतलेलं आहे. पूजेसाठी हे साहित्य लागतं आणि इथं ओटीचं सामान, जे लक्ष्मीला आपण ओटीचं सामान घेतो, ते ब्लाऊज पीस वगैरे आणि हळकुंड वगैरे असे 5 साहित्य घेतलेले आहेत. पाणी देखील घेतलेलं आहे. मोठा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.